महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची आंदोलनं सुरू झाली आणि जाती जातीमध्ये विद्वेषाचं वातावरण सुरू झालं। खरं तर महाराष्ट्रामध्ये काही जाणकार नेते, जाणकार पक्ष आणि काही विचारांचा वारसा चालवणारे व त्यांचे वारसदार असतील किंवा ते सुद्धा राजकीय नेते असतील, यांनी कितीही महाराष्ट्रात म्हणजे दूषित वातावरण करण्याचा कुणी जरी प्रयत्न केला तरी ह्या जबाबदार मातब्बर नेत्यांनी वेळीच भूमिका घेऊन सामाजिक तेढ निर्माण होऊ नये किंवा असंतोष निर्माण होऊ नये किंवा सामाजिक सलोखा राखला गेला पाहिजे यासाठी खरं तर प्रयत्न केला पाहिजे। मला असं वाटतं यासाठी तसं कुणी तत्पर नसतं, परंतु कुठलाही समाज ज्यांना मानतो, जसं छत्रपती शिवाजी महाराज आणि मग त्यांचे वारसदार, त्यांना एक फार मोठा मानणारा समाज आहे। डॉक्टर आंबेडकर असतील, त्यांचे वारसदार अर्थात बाळासाहेबांपर्यंत त्यांना मानणारा वर्ग आहे। महात्मा फुले असतील, त्यांचे कुठल्याही महापुरुषांचं घ्या, कारण यांना मानणारा समाज आज महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या संख्येने आहे। पण ते पुढे येऊन त्या ठिकाणी तशी भूमिका घेऊ शकतात का? कारण प्रत्येक माणूस हा कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाला त्या ठिकाणी संलग्न आहे, कोणतरी कुठल्या तरी विचारधारेशी कनेक्टेड आहे। मला असं वाटतं विचारधारा जरी आपल्या आपल्या सक्षम असल्या तरी काही गोष्टीवर सगळ्यांनी एकत्र येऊन राजकारण बाजूला ठेवून काही गोष्टी समाजाच्या हितासाठी केल्या पाहिजेत। कारण चुकीचं होत असेल आणि जर पिढ्या बर्बाद होणार असेल, माणूस माणसातून निघून जात असेल किंवा सगळं उद्ध्वस्त होणार असेल, प्रबोधन नावाची गोष्ट राहणार नसेल, तर मात्र तिथं कुणीतरी पुढे येऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत। मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद महाराष्ट्रामध्ये लावण्याचा प्रयत्न झाला, तो प्रयत्न असफल झाला हे जरी खरं असलं तरी काही जिल्ह्यामध्ये ती धग आहेच। काही ठिकाणी मराठा विरुद्ध धनगर करण्यात आलं, काही ठिकाणी ओबीसी विरुद्ध इतर सगळे करण्यात आलं। हे कोणतरी करतंय, मग हे सत्तातले करतात किंवा विरोधातले करतात, हे सगळं त्यांचं राजकारण होऊन जाईल। पण सर्वसामान्य जो गोरगरीब समाज आहे, जो एकमेकांवर विसंबून आहे, तो कुठल्याही जातीचा असू द्या अहो धर्माचा असू द्या, शेवटी त्याला रोज एकमेकांचं तोंड बघायचंय, चेहरा बघायचा आहे, सुखात दुःखात सहभागी व्हायचं आणि होत राहतील। पण जातीच्या भिंतीच एवढ्या मजबूत करून टाकल्यात की विद्वेषाचं त्या ठिकाणी रोज पाणी तापवलं जातंय, याला कोण थांबवणार आहे की नाही? मला एक झलक आता वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून पाहायला मिळते। कारण आरक्षणाचा वाटा संविधानाच्या चौकटीमध्ये ज्या कलमान्वये त्या ठिकाणी मिळणार आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचं सेट झालेलं आहे आणि ज्यांना पाहिजे त्यांना मिळालं पाहिजे ही घटना सांगते। पण दुसऱ्या बाजूला कायद्याचा दुरुपयोग करून किंवा वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी फायदा घेऊन वातावरण मात्र घडवूळ करण्याचं काम होत आहे। आणि जे काही घडायचंय ते बीडमध्ये तुम्ही आम्ही पाहिलंय, उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय, देशभर हा सगळा विषय गेलाय। ओबीसींच्या आरक्षणाला सुद्धा आणि ओबीसींमध्ये सुद्धा असंतोषाचं वातावरण निर्माण होऊ नये आणि मग सामाजिक सलोखा सुद्धा राखला जावा। प्रत्येकाचं ताट वाढून ठेवलेलं आहे, एकमेकाचं ताट कुणी ओढून घेऊ नये। ओढल्यानंतर काय होतं, खायला कुणालाच मिळत नाही आणि ते दोघेही उपाशी राहतात, असं होऊ नये। म्हणून मला असं वाटतं, माझ्या नजरेतून मी जे काही बाळासाहेब आंबेडकरांचा दौरा पाहतोय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या 4 गोष्टी ह्या सध्याच्या घडीला फार महत्वाच्या आहेत, त्यासाठी राजकारण बाजूला ठेवून मी चर्चा करतोय। सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सामाजिक सलोखा। कोण राखणार महाराष्ट्राच्या सगळ्या जाती धर्मांमध्ये सामाजिक सलोखा? कोण याची जबाबदारी घेणार सामाजिक सलोख्याची? किती दिवस जाती जातीमध्येच विष कालवलं जाणार? मग याची नैतिक जबाबदारी नक्कीच बाळासाहेब आंबेडकरांवर आहे। त्यांनी ते घराच्या बाहेर पडून त्यांनी दौरा सुरू केला। मग ओबीसींना गोळा करण्यासाठी सुद्धा असेल
किंवा ओबीसीमध्ये जे भीतीचं वातावरण आहे किंवा मराठा समाजामध्ये जे असंतोषाचं वातावरण आहे, विनाकारण कोणतरी कुणाला विनाकारण उचकवण्याचं काम करतंय, पण त्या दोघांना एकत्र जर आणण्याचं काम झालं तर ते किती चांगलं होईल. त्यासाठी कदाचित बाळासाहेब आंबेडकर बाहेर पडले असावे असं मला वाटतं. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, मराठवाड्यात जी धुसफूस सुरू आहे किंवा विदर्भात थोडीफार असेल नसेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू आहे. सामाजिक जोड जर बसवायचा असेल, सामाजिक सलोखा जर ठेवायचा असेल तर सगळ्यांनी, खास करून पहिल्या फळीतल्या नेत्यांनी तरी कमीत कमी एकत्र आलं पाहिजे. असं करण्याची कुणाची जबाबदारी आहे की नाही माहित नाही, पण बाळासाहेबांची आणि पंकजा मुंडेंची भेट झाली, त्याचा फोटो ज्या वेळेस समाज माध्यमांवर आला, जरी एकमेकांचे राजकीय विरोधक असले तरी वैचारिक नाहीत किंवा एक महाराष्ट्राची संस्कृतीच आहे की आपण एकत्र आलं पाहिजे. तर ही सुद्धा एक जमेची बाजू आहे. असं इतरांना सगळ्यांना एकत्र करण्याची कोणतरी पुढाकार घेऊन ही घडी बसवण्याचा प्रयत्न करेल का, तर बाळासाहेबांच्या या दौऱ्याकडून आपण दुसरी ती तरी अपेक्षा केली पाहिजे. तिसरी सगळ्यात महत्वाची आहे की आरक्षण कसं दिलं जाणार आणि आरक्षणाचं काय होणार. केंद्र सरकारने खरं तर पहिल्यांदा प्रामुख्याने भूमिका घेतली पाहिजे. राज्य सरकारने दिलं तरी ते कोर्टात टिकेल का. EWS मध्ये मराठा समाज आजच मगाशी दुपारी न्यायालयाने सांगितलं किंवा सरकारला निर्णय घ्यावा लागला, EWS मध्ये मराठ्यांना एंट्री नाही. EWS चा ज्यांना ज्यांना पुळका होता ते सगळे सपशेल तोंडावर पडले. आता तिथं आरक्षण मिळणार नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ आरक्षण दिलं गेलं तर ते घटनात्मक चौकटीमध्ये व्यवस्थित बसवूनच दिलं गेलं पाहिजे, अन्यथा आरक्षणाचा खेळ झाला नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा चौथा मुद्दा, जो की महाराष्ट्रासाठी फार महत्वाचा आहे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाही तर महाराष्ट्रातली तरुण पिढी विनाकारण बर्बाद होऊ नये, उद्ध्वस्त होऊ नये आणि त्यांना कुणीतरी वापरून फेकून देऊ नये, यासाठी जे काही बेरोजगार असतील, जे काही तरुणांची माथी भडकवली जात आहेत, या निमित्ताने परत एकदा महाराष्ट्रामध्ये वारसदार हा श्रद्धेचा विषय असतो. फक्त तो विचारांचा असला पाहिजे आणि त्यांनाच लोक नतमस्तक होतात किंवा सॅल्यूट करतात. बाळासाहेबांनी जर कदाचित महाराष्ट्राच्या प्रबोधनाची जर परत एकदा हित जपण्याचं काम केलं आणि परत एकदा लोकांना जे दुभंगलेत, जे लांब लांब गेलेत, त्यांना जर एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं महाराष्ट्र परत उभा राहील. सरकार कुणाचं असेल, सत्तेवर कोण येईल, कुणाचा फायदा होईल, कुणाचं त्या ठिकाणी महाविकास आघाडी होईल, कुणाची महायुती होईल किंवा कुणाची तिसरी आघाडी होईल, हे नंतरची गोष्ट आहे. पहिलं महाराष्ट्र तर वाचला पाहिजे. कदाचित अशा दौऱ्यांकडून ते सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आपला राजकीय स्वार्थ आणि राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून कुणीतरी हा पुढाकार घेतला पाहिजे. त्याचं नाव जर आंबेडकर असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाची पाचवी जी महत्वाची गोष्ट आहे, जे मला महत्वाची यासाठी वाटते, जे बीडमध्ये घडलंय, जे की फार चुकीचं त्या ठिकाणी घडण्याचा प्रयत्न झाला, जे इतर जिल्ह्यामध्ये आता घडलं गेलं नाही पाहिजे आणि जे काही जातीवादी शक्ती घडवण्याचा जर प्रयत्न करत असतील तर आता सगळ्यांना एकत्र मिळून काही गोष्टीवर काम करणं गरजेचं आहे किंवा काही पुढाऱ्यांनी किंवा नेत्यांनी, ज्यांना समाज मानतो, त्यांनी सुद्धा भूमिका घेणं गरजेचं आहे. यासाठी सरकारने सुद्धा काही सगळ्या लोकांसोबत डायलॉग ठेवणं गरजेचं आहे. विधिमंडळामध्ये जेवढे आहेत तेच विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी असं न मानता जे रस्त्यावरचे विरोधी पक्ष आहेत त्या सगळ्यांना सुद्धा विश्वासात घेऊन भविष्यात काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे, हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की बाळासाहेबांचा यासाठी सुद्धा तो दौरा महत्वाचा वाटतो आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा पाहिलं गेलं पाहिजे. लोक राजकीय नेत्यांना एक वेळेस मान्य करणार नाहीत, परंतु मोठ्या मोठ्या
वैचारिक बैठक असणाऱ्या माणसाचं नक्की लोक ऐकतात आणि आपल्याला हा महाराष्ट्र शांत ठेवायचा आहे. सामाजिक सलोखा सगळ्यात महत्वाचा ठेवायचा आहे. सामाजिक समतोल जर राखता आला, सामाजिक, राजकीय किंवा वैचारिक सगळी लोक जर एकत्र आली तर चुकीचं काही घडणार नाही आणि चुकीचं घडू दिलं सुद्धा जाणार नाही. याची जबाबदारी जर कुणी घेणार असेल, घेतली पाहिजे. तर आपला महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून अजून जोपर्यंत सूर्यचंद्र असेल तोपर्यंत तो तसाच अबाधित राहील असं मला वाटतं. पण यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेऊन एक पाऊल पुढं आणि अहंकार पाठीमागं ठेवून जर एकत्र आलं तर महाराष्ट्र वाचेल. अन्यथा महाराष्ट्र काय होईल हे भविष्यात आपल्याच उघड्या डोळ्याने आपल्याला पाहावं लागेल. महाराष्ट्र वाचवणं जबाबदारी आपली आहे. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र.